मी कुणाच्याही संपर्कात नसून सदैव ठाकरे गटासोबत राहणार असा दावा नगरसेवक सरिता म्हस्के यांनी केलाय। काल संपर्काबाहेर असलेल्या सरिता म्हस्के आज समोर आले। पाहूया हा रिपोर्ट। ठाकरेंच्या मुंबईतील नॉट रिचेबल झालेल्या नगरसेविका अखेर समोर आल्या। साऱ्या चर्चांना फेटाळत मी उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच सदैव राहणार अशी प्रतिक्रिया नगरसेविका सरिता म्हस्के यांनी दिली। काल देवदर्शनासाठी मुंबई बाहेर असल्यानं काही काळ संपर्क होऊ शकला नसल्याचंही म्हस्के म्हणाल्या। मुंबई जिंकलेल्या 65 नगरसेवकांना ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलावलं होतं। त्यानंतर कोकण भवनातही बैठक झाली। या दोन्ही बैठकांना सरिता म्हस्के गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। मी देवदर्शनाला गेले होते आणि 2 दिवस नाही, मी 1.5 दिवस नॉट रिचेबल होते। थोडासा प्रवासामध्ये आणि थोडं पूजा करताना माझा मोबाईल स्विच ऑफ होता। मी पक्षाला कळवलं असं आहे। ते बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त सेफली आमच्यापर्यंत पोहोचा, आपण दुसऱ्या दिवशी जाऊ। या सगळ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काही सत्ताधारी पक्षांकडनं काही कॉन्टॅक्ट करण्यात आला का? कुणाचाच माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, कारण की मला डायरेक्ट स्विच ऑफ करण्याचे ऑर्डर आले होते। तर कोण माझ्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? स्थानिक आमदार दिलीप लांडे तुमच्याशी संपर्कात होते का? काही बिलकुल नाही। 2017च्या महापालिकेत सरिता म्हस्के काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाल्या होत्या। त्यानंतर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। पुढे भाजप सोडून शिंदेंच्या शिवसेनात म्हस्के दाखल झाल्या। मात्र यंदा चांदिवलीतल्या प्रभागातील जागा भाजपच्या वाट्याला गेली। त्यामुळे शिंदेंची साथ सोडत सरिता म्हस्केंनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि चांदिवलीत भाजप उमेदवाराला पराभूत करून त्या विजयी झाल्या। मी 9 वर्ष मेहनत केली होती। 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं। त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल। जसं मी संपर्कात आले, मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा। 100% मी ठाकरे सोबत होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार। काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर म्हस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील। आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होत्या। त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही, त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही। काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोहोचू शकल्या। तुर्तास इतर काही महापालिकेत ठाकरेंचा काही नगरसेवक संपर्क बाहेर असल्याचं बोललं जातंय। मात्र मुंबईत अद्याप तरी ठाकरेंचे सर्व 65 नगरसेवक एकत्र असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।